नमस्कार मित्रांनो. फोटोमध्ये आपण बघू शकता खावा फोर्ट, एक ऐतिहासिक आणि रहस्यमय किल्ला. मित्रांनो, राजस्थानमध्ये एक अशी जागा आहे जिथे 500 वर्षापूर्वी पाय ठेवणे अशक्य होतं. त्या काळात ही एक चेकपोस्ट होती. येथून पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायनाकडे जाणाऱ्यांचा हा एक रूट होता. ही एक महत्त्वाची चेकपोस्ट होती. येथून येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रत्येकाला टॅक्स द्यावा लागत असे. आपण आता खांबा बोर्डला पोहोचलोय. खांबा मित्रांनो, हा किल्ला समोरलेला आहे. किल्ला दिसतोय तुम्हाला. तो किल्ल्याला आपण जातो आता व्हिजिट करण्यासाठी. जर तुम्ही टॅक्स दिला नाही तर तुम्हाला पुढे जाता येत नसे किंवा येथून सुटका होत नसे. हा फक्त एक किल्ला नाही. आपल्याकडे जसे टोल प्लाझा असतात ना, तसे हा 500 वर्षापूर्वीचा टोल प्लाझा होता. तसेच एक सैनिकी छावणी व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी इथे तैनात होती. कारण इथून मोठ्या प्रमाणात व्यापारी सोने चांदीची ने-आण करत असत व मौल्यवान धातूसुद्धा असतो. एकदा असे काही घडले की हा किल्ला वीरान झाला. व्यापाऱ्यांचे येणे-जाणे एकदम बंद झाले. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाबा फोर्टचा सुवर्ण दिवसांचा इतिहास सांगणार आहे. याचे व्यापारिक महत्त्व आणि ऐतिहासिक रहस्य आजपर्यंत समजले नाही आणि आजही हा प्रश्न तसाच आहे की हा किल्ला वीरान का झाला? मित्रांनो, जैसलमेरपासून सुमारे 35 किलोमीटर पूर्वेकडे थार रेगिस्तानच्या वाळवंटात अशी एक जागा आहे जिथे बोलताना श्वास सोडावा लागतो. इथे कसलीही भीडभाड नाही आणि कसलाही आवाज देखील होत नाही. इथे फक्त हवा वाहते आणि त्यासोबत एक अनोखा भास आपल्याला फील होत असतो. जसे की कोण इतिहासाची पाने पलटत आहे. हा खाबाव किल्ला, लोक याला भुतिया किल्ला देखील म्हणतात. पण इतिहासकार याला वेगळ्याच नावाने ओळखतात. खाबा किल्ला हा कुलधारा गावातील एक भाग आहे. पालीवाल ब्राह्मणांच्या 84 गावांपैकी ही एक जागा. हा किल्ला देखील फक्त दगडांनीच बनवलेला आहे. यात कसलीच चुना आणि सिमेंटचा वापर केलेला नाही. किल्ल्याच्या जवळपास पालीवाल ब्राह्मणांची 84 गावांची पडके घरे आजही आपल्याला पाहायला मिळतात. जसे की तुम्ही बघू शकता, किल्ल्यामध्ये प्रवेश करतानाच तेथील धाकता तुम्हाला जाणवते आणि असे वाटते की तुम्ही दुसऱ्या दुनियेत प्रवेश करत आहात. येथील वातावरण जणू तुमच्याशी काही बोलत आहे असा भास होतो. आतून हा फक्त किल्ला नाही तर एक मोठी हवेली आहे असे वाटते. एक मोठी लॉबी, त्याच्यासमोर आजूबाजूला अनेक छोट्या-मोठ्या खोल्या, त्यात सुंदर नक्षीकाम केलेलं. बाहेरून फक्त एक किल्ला दिसतो, पण आतून त्याची सुंदरता व भयानकता हे आपल्याला समजते. आज या किल्ल्याला इथे एक छोटेसे म्युझियम म्हणून रूपांतरित केले आहे. इथे त्या काळातील सामाने आजही बघायला मिळतात. लाकडी मोठमोठ्या पालख्या, पेठारे, भांडी, पिण्याची भांडी तसेच अनेक साधने दिसतात. त्या काळातील ऐतिहासिक गोष्टी सांगतात की हा किल्ला स्थापित आहे. तर मित्रांनो, याच्या इतिहासात गेल्यावर समजते की हा किल्ला का बनवला. खाबा किल्ला हा कोणत्या शाही किल्ल्यांपैकी नाही. इथं कोणी राजा किंवा राणी निवास करत नाही किंवा प्रजा निवास करत नाही. या किल्ल्याचा इतिहास बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संबंधित आहे. आजचे जैसलमेर शहर एकेकाळी ग्लोबल ट्रेडिंग हब होते. येथून जगातील सर्वात मोठा व्यापार नेटवर्कचं जाळं पसरलं होतं. हा एक रूट होता. इसवी सन 1500 ते 19व्या शतकात सिल्क रूट होता. भारत व मध्य एशियाई देशांसोबत येथे व्यापार होत असे. या रूटवरून चीनमधून रेशीम, इराणमधून केसर, अफगाणिस्तानमधून सुकामेवा, तिबेटमधून पश्मिना, व मध्य एशियामधून घोडे या सगळ्या मालाची येथे ने-आण होत असे. या रूटवर होत असे. पुढे हा रूट युरोपशी जोडला जात असे. मित्रांनो, त्या काळी हा भारतातून इराणपर्यंत प्रसिद्ध असा सिल्क रूट होता.
हा रस्ता भारताचा ग्लोबल इकॉनॉमिक रूट असा सुप्रसिद्ध इतिहासकार स्कॉट सी लेवी आपल्या पुस्तकात लिहितात की कॅलिव्हर्स इंडियन मर्चंट ऑफ द सिल्क रूट या पुस्तकात ते लिहितात की येथून दरवर्षी 25,000 ते 30,000 उंटांची ये-जा होत असे. त्यावर मोठ्या प्रमाणात भारतीय सामग्रीची ने-आ या रूटवर होत असे. हा मार्ग पाहिजे तसा सोपा नव्हता, कारण की रेगिस्तानच्या वाळवंटी भागामध्ये दूर-दूरपर्यंत पाण्याचा स्रोत नव्हता. तर चोऱ्या, लूटमार, मारामारी येथे होत असे. त्यामुळे येथील प्रत्येक व्यापाऱ्याला येथे टॅक्स द्यावा लागत असे. त्यामुळे हा किल्ला व्यापारी मार्गासाठी एक चेक नाका किंवा चेकपोस्ट होता. येथून सिंध ते जैसलमेरपर्यंत हा एकच सैनिकी पोस्ट होती, जी या मार्गावर व्यापाऱ्यांना सुरक्षा प्रदान करत होती. सिल्क रूटवर ये-जा करणारे व्यापारी येथे थांबत असत. जुन्या काळच्या एका दस्तऐवजामध्ये एक व्यापारी असे लिहितो, आम्ही 7 दिवसात थार वाळवंट पार करून आमच्यासोबत 3 उंट होते व आमच्यासोबतची 2 माणसे आजारी पडली होती. तेव्हा आम्ही दुरून खाबा पोर्टचे बुरुज पाहिले. तेव्हा आम्ही एकमेकांना गळे लागलो, कारण इथे थांबण्याचा अर्थ म्हणजे पिण्याचे पाण्याची व्यवस्था आणि रात्रीच्या आरामाची व्यवस्था आणि जेवण. त्यावेळी आम्ही इथे थांबण्याचे ₹120 कर भरला. त्यावेळी त्यांना एक कागद देण्यात आला, त्यावर मोहर लावलेली होती. ही मोहर म्हणजे येथे व्यापार करण्यासाठी किंवा येण्या-जाण्यासाठी ती पास असे समजले जात असे. सिल्क रूटवर येण्या-जाण्यासाठी भारत ते अफगाणिस्तान या सिल्क रूटपर्यंत कुठेही त्यांना प्रॉब्लेम येत नसे. पुढे स्कॉट ली आपल्या पुस्तकात लिहितात की व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी इथे 50 सैनिकांची तुकडी 24 तास पहारा देत असे. खाबा पोर्टमध्ये 40 खोल्या होत्या. उंट बांधण्यासाठी वेगळी जागा होती. तसेच आलेल्या व्यापाऱ्यांच्या खोल्या वेगळ्या होत्या, तर व्यापाऱ्यांची खाण्याची आणि अंघोळ करण्याच्या वेगवेगळ्या खोल्या होत्या. तसेच गरमीपासून संरक्षणासाठी किंवा थंडावा, गारवा मिळण्यासाठी अंडरग्राऊंड भुयारीमध्ये देखील खोल्या बांधलेल्या होत्या. मित्रांनो, कधीकाळी जगाशी जोडणारा हा किल्ला एकाएकी सुनसान झाला. येथील जवळपासची गावेसुद्धा वसान पडली. आजही आपल्याला तेथून ते तुटकी घरे आजही बघायला मिळतात. खाबा किल्ला या रूटवर आजही उभा आहे. पण मित्रांनो, एक प्रश्न आजही इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे की हा किल्ला एकेएकी वीरान का झाला? तर आम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली, तर ते लोक सांगतात की आजही या किल्ल्यांच्या भिंती इतिहासातील अनेक राज व रहस्य कैद करून आहेत आणि हा किल्ला ओसाड का झाला, वीरान का झाला, हे आजही लोकांसमोर आलेले नाही. या भिंतींमध्ये खूप सारे राज हे या भिंतींमध्येच आहेत, असे तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, खाबा पोर्ट विषयी आपल्याला माहिती समजलीच असेल. येथे येण्यासाठी जैसलमेरवरून पूर्वेकडे 35 किलोमीटर आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो, तेव्हा कुलधारा विलेज येतं आणि कुलधारा विलेजच्या नंतरच खाबा पोर्ट हे आपल्याला त्या रस्त्यावरच आपल्याला दिसायला सुरुवात होते. येथे राजस्थान गव्हर्नमेंटने खाबा पोर्ट व्हिजिटसाठी ₹30 असे चार्ज घेते. तर आपल्याला माहिती असावी म्हणून आपल्यासोबत शेअर करतो आहे. तर आपल्यासमोर हे जे फोटो आहेत, हे तिथे आम्ही क्लिक केलेले आहेत. अतिशय सुंदर अशी वास्तू आहे आणि खूप छान असे तिथे फोटो काढण्यासाठी खूप छान असे पॉइंट आहेत. आपण तसेच पुढे तुम्हाला सिल्क रूटबद्दल मी मॅप आणि
फोटोसोबत सिल्क रूट कुठून कसा पसरलेला होता ते सुद्धा फोटोज या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, ते आपण बघू शकता. तर मित्रांनो, आपल्याला हा खाबा फोर्ट आणि यावरची ऐतिहासिक माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलचे बेल आयकॉन प्रेस करा.